नमस्कार, मी मंदार फणसे बेधडकमध्ये तुमचं स्वागत। आपण चर्चा करणार आहोत सुभेदारीच्या राजकारणामुळे महाराष्ट्र मागे पडतोय का, महाराष्ट्रामधला जो काही आता जागा वाटपांचा तिढा निर्माण झालेला आहे, प्रत्येक पक्षाला जागा वाटपांसाठी काही ना काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत। या अडचणी मुळात राजकारणातल्या, महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या सुभेदारीमुळे झाल्यात का, त्याचा आपण आढावा घेणार आहोत, समजून घेणार आहोत काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये। आपल्या सोबत या चर्चेसाठी उपस्थित आहेत सुनील कदम, सामाजिक कार्यकर्ते आहेत, वरिष्ठ पत्रकार हेमंत देसाई आपल्या सोबत आहेत, राही भिडे आहेत आपल्या सोबत, संपादक पुण्यनगरीचा, आणि डॉक्टर अशोक चौसाळकर राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत, विश्वास पाठक नागपूरवरून आपल्या सोबत आहेत, दैनिक तरुण भारतचे मॅनेजिंग डायरेक्टर। या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत। पहिला प्रश्न डॉक्टर अशोक चौसाळकर तुम्हाला विचारायचा आहे। मुळात महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते वेगवेगळ्या सुभेदारीमध्ये, वेगवेगळ्या सुभेदारांमध्ये प्रत्येक पक्षातलं राजकारण सुद्धा वाटलं गेलेलं आहे। ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमुळे आत्ताची राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि ज्या काही अडचणी दिसत आहेत सत्तेच्या राजकारणामध्ये, सातत्यानं जे काही जागा वाटपाचे गोंधळ तयार झालेले आहेत, ती सगळी परिणिती जी आहे ती या सुभेदारीच्या राजकारणात आहे असं तुम्हाला वाटतं का? सुभेदारीचं राजकारण या अर्थानं आहे की महाराष्ट्रामधील जे चार मुख्य पक्ष आहेत त्या चारही मुख्य पक्षामध्ये सत्तेची एक प्रकारची स्पर्धा आहे आणि 5 वर्षानंतर निवडणूक येत असल्यामुळे यावेळी आपल्याला संधी आहे आणि आपण आपल्या आघाडीचा जो पक्ष आहे त्या पक्षावर आपण काही प्रमाणामध्ये कुरघोडी करावी यासाठी सर्व चारही पक्ष एकमेकांशी स्पर्धा करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यामधून एक प्रकारची सुभेदारी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे। एक प्रकारची संधी 5 वर्षात आपल्याला मिळते आणि या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपण कुरघोडी करावी अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे गेल्या 10 दिवसांमध्ये फार मोठा गोंधळ राजकीय वातावरणामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसतो। नक्की तुम्ही म्हणता की एक जो गोंधळ झालाय तो ह्याचाच परिणाम आहे सुभेदारांचा। मुळात विश्वास पाठक, तुम्हाला हे मान्य आहे का की जवळजवळ सर्वच पक्षांमध्ये कुठे ना कुठे गड तयार झालेले आहेत, वेगवेगळ्या कुटुंबांच्या नावाने एक एक जिल्हे, 2-2 जिल्हे तिथे व्यापले गेलेले आहेत आणि त्यामुळे या सुभेदारीमुळे महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते पिछाडीवरती पडताना दिसतंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केवळ सत्ताकांक्षा याच्या पलीकडचा विचार होताना दिसत नाही। महाराष्ट्रामध्ये एकूण प्रमुख 4 पक्ष जरी असले तरी राजकारणाचं जे एक संस्कृती असते ती संस्कृती प्रत्येकाची सारखी आहे। जी कोणी व्यक्ती राजकारणामध्ये शिरते तिला प्रत्येकाला आमदार व्हायचं असतं, मंत्री व्हायचं असतं आणि पुढे जायचं असतं आणि नंबर ऑफ सीट्स त्या कमी असतात आणि उमेदवारी जास्त असते, त्यामुळे एक कुरघोडीचं राजकारण असतं। पूर्वी जरा वेगळ्या प्रकारचं राजकारण व्हायचं ज्याच्यामध्ये की आपला पक्ष कसा निवडून जाईल आणि सत्ता कशी आपण प्राप्त करू या दृष्टीने एक कलेक्टिव्ह विचार व्हायचा। आता मात्र मला नाही तर तुला नाही या सगळ्या याच्यामुळे आपसामध्ये कुरघोडी होते, त्यामुळे कलेक्टिव्ह डिसिजन मेकिंग जी एक यंत्रणा होती ती कुठेतरी वीक झालेली आहे आणि त्यामुळे निर्णय लवकर होत नाही असं मला वाटतं। तुम्ही म्हणता की निर्णय लवकर होत नाहीये, चौसाळकर पण तेच म्हटलं की साधारणतः ही जी परिस्थिती आहे ही या सुभेदारीच्या राजकारणाचा सगळा परिपाक आहे आत्ताच्या काळातला। पुन्हा एकदा हेमंत देसाई, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जे काही तुम्ही राजकारण बघितलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातलं खास करून, त्या राजकारणामधला आणि आत्ताचा जो जवळजवळ परिणाम दिसतोय या 2014च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरचा, त्याच्यामध्ये तुम्हाला काही साम्य दिसतंय का? या सुभेदारीमध्ये, या राजकारणाच्या सगळ्या प्रक्रियांमध्ये काही बदल झालेत की तीच सुभेदारी जी तुम्ही गेले काही वर्ष बघितलेली आहे, 20, 25, 30 वर्ष, तीच अजून पुढे सुरू आहे? पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण याच्यामध्ये फार मोठा फरक आपल्याला जाणवतो। तो असा की साधारणतः यशवंतराव चव्हाणांचा जो काळ होता, ज्या काळाचा आज अमित शहा यांनी सुद्धा उल्लेख केला की सुदैव असं आपलं की काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये काहीतरी काम चांगलं झालं असं म्हणण्याचं सौजन्य अमित शहानी दाखवलं, हे पहिल्यांदा नमूद करतो। यशवंतरावांच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर कृषी औद्योगिक विकास हे त्यांचं मुख्य धोरण होतं, ही आयडिओलॉजी होती। 1970 नंतर दुष्काळ जेव्हा टिपेला पोचला होता, तीव्र झालेला होता आणि त्यावेळी रोजगाराची कामं काढायची होती, तेव्हा रोहयो योजना आणि कृषीवरती जास्त भर द्यायचा आणि त्याच्यातनं अडचणीतनं किंवा स्थलांतरण रोखायचं अशा प्रकारचं धोरण होतं। म्हणजे हे महत्त्वाचे मुद्दे होते। त्यावेळी आपण बघितलं असेल तर इथल्या ग्रामपंचायती संस्था बळकट करणं असेल
स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करणं असेल, या गोष्टी त्या काळामध्ये झाल्या होत्या. आयडिओलॉजी होती काँग्रेसची, आणि काँग्रेसच्या आयडिओलॉजीमध्ये महत्वाची गोष्ट धर्मनिरपेक्षता जसं होतं तसं कृषी औद्योगिक विकास हा महत्वाचा मुद्दा होता. अगदी 1980 पर्यंत इंदिरा गांधींनी पुन्हा जेव्हा 1980 साली जेव्हा सत्तेवरती आल्या, काँग्रेस जेव्हा विस्कटली होती, काँग्रेसमध्ये फूट पडलेली होती, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये अस्थिरता निर्माण झाली. आणि त्यावेळी अंतुले असतील, बाबासाहेब भोसले असतील, शिवाजीराव निलंगेकर असतील, पण या पलीकडे संजय गांधींचा जो इम्पॅक्ट होता आणि त्याच्यामध्ये गुंड पुंड यांच्या सकट काँग्रेसमध्ये लोक आले होते. त्यामुळे काँग्रेसचं स्वरूप त्याच्यानंतर बदलत गेलं. 1990 नंतर जर बघितलं आपण तर मंडल आयोगाचा फार मोठा परिणाम जसा काँग्रेसवर झाला तसाच शिवसेनेवरती झाला किंवा भारतीय जनता पक्षावरती झाला. आणि त्यानंतरचा काळ जो आहे तो लिबरलायझेशनचा आहे, जागतिकीकरणाचा आहे, उदारीकरणाचा आहे, खासगीकरणाचा आहे. तेव्हा या सगळ्याचा परिणाम होत होत आपण आत्तापर्यंत आलोय. आणि आत्ता जो मुद्दा वारंवार रेटला जातो आहे तो असा की आम्ही विकास केलेला आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी संपूर्ण भकास केलेला आहे. म्हणजे विकासाचा मुद्दा हे रेटला जातोय, पण त्याच वेळी केवळ विकासाचा मुद्दा हा नाहीये. त्याच्यामध्ये जर तुम्ही आज अमित शहाचं भाषण ऐकलं असेल किंवा शिवसेना पक्षप्रमुखांची भाषण ऐकली असेल तर त्याच्यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा असतो. आणि त्याच वेळी राष्ट्रवाद, जो कट्टर राष्ट्रवाद आहे, जो आक्रमक राष्ट्रवाद आहे, त्याच्या कुठेतरी तुम्हाला त्याच्यामध्ये सूचना मिळत असतात. अप्रत्यक्षपणे ते मुद्दे पुन्हा पुन्हा ते रेटत असतात. त्यामुळे विकास जो असेल तो विकास सैनिकीकरण असेल, एकूण समाजाचं, एकूण पाकिस्तानला धडा शिकवणं असेल, ही जी सगळी भाषा आहे ती आक्रमक राष्ट्रवादाची आणि त्याबरोबर येणाऱ्या विकासाची आहे. त्यामुळे हे राजकारण बदललेलं आहे. पण तुम्ही ज्याचा उल्लेख केला सुभेदारीचा, ती सुभेदारी महाराष्ट्राच्या 5वीला पुजलेली आहे. आणि विशिष्ट घराण्यामध्ये असं सर्वेस्व झालंय की ठराविक घराण्यामध्ये मुख्यतः काँग्रेसचं राजकारण अडकून पडले, राष्ट्रवादीचं राजकारण अडकून पडले. आणि त्यामध्ये तुम्हाला नवी मुंबईचं गणेश नाईकांचं एक उदाहरण आहे, नारायण राणेंचं उदाहरण आहे. त्यामुळे ते आपला हितसंबंध फक्त बघतात, पक्षाचा नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणता की ही जी सगळी घराणी आहेत, अगदी राणे असतील, गणेश नाईक असतील, या सगळ्यांची घराणी अगदी प्रत्येक पक्षामध्ये अशा प्रकारचे सगळे नेते आहेत. मुळात जो सुनील मुद्दा विचारायचा आहे तुम्हाला की ही सगळी जी सुभेदारी आहे, या सुभेदारीतनं नेमकं काय साधलं गेलंय, म्हणजे त्याच्यातनं, कारण हे आहेत माणसं, कारण तिथे तिथले समर्थक असणार आहेत, तिथले समर्थक सुद्धा त्यांना निवडून आणताय तिथपर्यंत, त्यांचं सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये एक देणं त्या लोकांना, तिथल्या जनतेला असू शकतं. अशा वेळेला त्यांना निवडून दिलं जातंय. ही जर का आपण लोकशाहीतली ही सगळी प्रक्रिया लक्षात घेतली तर किमान या सुभेदारींचं जे परिणाम आहेत ते पक्षीय राजकारणासाठी केवळ घातक आहेत असं म्हणता येईल काय? सुभेदारीचा एक फार मोठा परिणाम हा आहे की हितसंबंध जपणं. मग त्या मतदारसंघातल्या किंवा त्या एरियामधला किंवा त्या जिल्ह्यामध्ये हितसंबंध जपणं हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे सुभेदारी भक्कम होते. मग काही लोकांना सांभाळायचं, काही कार्यकर्ते सांभाळायचे आणि त्याच्यातनं तो जो एक कोंडाळं तयार होतं, त्या कोंडाळातनं यांची सुभेदारी वाढते. आणि हे कोंडाळं शेवटी यांची सुभेदारी डेव्हलप होण्यासाठी, नर्चर होण्यासाठी ही मदत करते. परंतु हा लोकशाहीला सगळ्यात मोठा एक धोका आहे. मगाशी हेमंत देसाई जे यशवंतराव चव्हाणांबद्दल बोललं, मला थोडंसं कॉन्ट्राडिक्ट करायचंय. खरं म्हणजे पर्सनॅलिटी कल्ट हा प्रकारच मुळात यशवंतराव चव्हाणांपासून सुरू झाला. त्या काळामध्ये नेहरू आणि यशवंतराव चव्हाण हे सगळ्या पत्रकारांचं एक फेवरेट व्यक्तिमत्व होतं. मला कळत नाही की त्यांचे गुण आणि अवगुण सुद्धा लपवले जात. आणि गुण म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, 57 ते 60 पर्यंत यशवंतराव चव्हाणांवर या महाराष्ट्रामध्ये आचार्य अत्र्यांपासून संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये जी टीका होत होती, ती जर टीका पाहिली आणि आज त्याच्यानंतर मग यशवंतराव चव्हाणांनी तो कलश वगैरे आणला आणि ज्या प्रकारची स्तुती होते, मला खरं म्हणजे ती स्तुती मान्य नाही. आणि त्याला कारण असं आहे की मग या डेव्हलपमेंटमध्ये मग यशवंतराव चव्हाणांना दुसरं एक बेरजेचं राजकारण त्यांना एक हे दिलं जातं. बेरजेचं राजकारण केलं म्हणजे काय केलं त्यांनी, तर या महाराष्ट्रामधल्या ज्या चळवळी होत्या त्या चळवळी नेस्तनाबूत केल्या. म्हणजे अगदी दादासाहेब गायकवाडांपासून भाऊसाहेब हिऱ्यांपर्यंत ही जी काही व्यक्तिमत्व होती ही त्यांनी संपवली. आणि ही संपवता महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्तिमत्व उभं राहिलं आणि ते यशवंतराव चव्हाण. आणि त्याच्यामध्ये पत्रकार, त्यावेळेचे पत्रकार म्हणजे पंडितजी म्हणून जवाहरलाल नेहरूंचं हे करायचं. आणि यशवंतरावांना त्यांनी इतकं मोठं केलं की इतर व्यक्तिमत्व संपली. आणि यशवंतरावांनी नंतर मग त्यांच्या अंडर काही सुभेदार तयार केले आणि ते सुभेदार कालांतराने इतके मोठे झाले
की आज त्या सुभेदारीने खरं म्हणजे या लोकशाहीचा जो पाया आहे त्यालाच कुठेतरी आव्हान दिलंय. कारण ज्या काही लोकशाहीला 5 महत्वाच्या गोष्टी लागतात, इनइक्वालिटी असेल किंवा समानता असेल, समानता असली पाहिजे, प्रशासनासमोर समानता असली पाहिजे, या सगळ्या ज्या काही 4-5 गोष्टी असतात यालाच कुठेतरी या सुभेदारीमुळे म्हणजे त्यांच्या त्या जिल्ह्यामध्ये प्रशासनाला आव्हान दिलं जातं. प्रशासन त्यांच्यासमोर अगदी नसल्यासारखं असतं. तिथला तो कलेक्टर त्यांच्या हाताखाली असतो. जवळपास एकूण प्रशासन त्यांच्या दिमतीला असतं. हा एक होतं. दुसरं, प्रशासनाच्या इतर याच्यामध्ये जे त्यांचं कोंडाळं असतं, जसं आता गणेश नाईकांबद्दल ते म्हणाले, गणेश नाईक असतील किंवा सगळे, म्हणजे उगाच एकच याचं नाव घेण्याचं गरज नाही. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सुभेदारच आहेत. प्रत्येक सुभेदाराचं जे कोंडाळ असतं ते तिथं त्या ठिकाणी त्यांची दादागिरी चाललेली असते. आणि ही दादागिरी मला वाटतं की पत्रकारांनी ज्या प्रकारे यशवंतराव चव्हाण आणि जवाहरलाल नेहरू, अगदी नेहरूंना सुद्धा खरं म्हणजे खूप मोठं केलेलं आहे. म्हणजे तुम्ही मला आपण त्यांच्याकडे आपण पुन्हा छोटे होते असं पुन्हा नाही म्हणायचं. नक्की एक आपण मुळात मूळ मुद्दा जो त्याच्यातनं येतोय, तुम्ही म्हणताय की या सगळ्या सुभेदारीमुळेच इथल्या राजकारणामध्ये आणि ते यशवंतराव चव्हाणांपासून खरंच सुरू आणि झालं. तुम्ही म्हणताय की ते बीज त्यांनी रोवलेलं आहे. राहीताई, तुम्ही याला सहमत आहात का? तुम्हाला हे जे काही आतापर्यंतची जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये तुम्हाला हे मान्य आहे का की हे सुभेदारच आत्ताच्या ह्या सगळ्या राजकीय क्लिष्टता जी काही वाढलेली आहे त्याचे जबाबदार हे सुभेदारच आहे? अगदी बरोबर आहे. आता मी सुनील आणि हेमंत देसाई यांनी जे सांगितलं त्यावरती भाष्य करू इच्छिते की हेमंत देसाईंनी जे सांगितलं की यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून जे कृषी औद्योगिक धोरण आलं महाराष्ट्रामध्ये, आधी पहिल्यांदा महाराष्ट्राचा विकास कसा करायचा ह्याचा प्रश्न ह्या राज्यकर्त्यांपुढे पडलेला होता. आणि त्यावेळची परिस्थिती पाहून त्यांनी, अगदी बरोबर आहे की त्यांनी कृषी औद्योगिक धोरण आणलं आणि त्यामुळे जो काही विकास महाराष्ट्रामध्ये झाला असेल तो गेल्या सुरुवातीच्या 25 वर्षातच झाला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जसं हेमंत देसाईंनी सांगितलं की इंदिरा गांधींचं राज्य आलं तेव्हापासून काँग्रेसमध्ये फूट पडत गेली. वातावरण म्हणजे त्यांच्या एकाधिकारशाहीने सगळं वातावरण, राजकीय वातावरण बदलत गेलं आणि त्यामुळे काय झालं की इथे व्यक्तिकेंद्री राजकारण सुरू झालं महाराष्ट्रामध्ये. आणि कृषी औद्योगिक धोरणाबरोबरच महाराष्ट्रामध्ये सहकाराचं धोरण अवलंबिलं गेलं. सहकारी साखर कारखाने झाले, सहकारी संस्था झाल्या, सहकार क्षेत्र रुंदावत गेलं. म्हणजे त्याचा परिणाम असा झाला की सहकारातला पैसा राजकारणात आणि राजकारणातला पैसा सहकारात, अशा पद्धतीचं हे राजकारण सुरू झालं. त्याच्यातून सुभेदार निर्माण झाले. आणि सुनीलने सांगितलं ते अगदी बरोबर आहे की यशवंतराव चव्हाणांचं जे उदो झाला त्या यशवंतराव चव्हाणांनी बेडजेच्या राजकारणात करताना सगळ्या चळवळी मोडीत काढल्या आणि त्यांनी ते राजकारण काँग्रेसनी आतापर्यंत चालू ठेवलेलं आहे. आपण बघितलंच आहे इतके दिवसात. आता रामदास आठवलेचा भ्रमनिरास खरोखर झाला की नाही मला माहित नाही, परंतु त्यांनी ह्या लोकांना, दलितांची व्होट बँक सगळी जी होती ती अक्षरशः वापरून घेतली. आणि त्यांना काय द्यायचे ते, एखादा भाकरीचा तुकडा टाकल्याप्रमाणे एखादा मंत्रीपद, एखादं राज्यमंत्रीपद, अशा पद्धतीने त्यांनी सगळी जी चळवळ महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात आणि ज्या पद्धतीने ते राजकारण करतात त्यांनी सगळ्या पुरोगामी चळवळीच मोडीत काढलेल्या आहेत. आणि त्याचा परिणाम असा झाला की हे ठिकठिकाणी सत्ता काबीज करून ठेवलेली आहे. त्यांनी सहकाराच्या क्षेत्रात ना, आपण जर आता पाहिलं की नगर जिल्ह्याचंच उदाहरण घ्या, तिथे किती साखर कारखाने आहेत. आपण समजूया की 100च्या वर तिथे साखर कारखाने आहेत आणि समजा 100 साखर कारखाने आहेत, त्यांचे जे चेअरमन आहेत ते सगळे चेअरमन तिथे नात्या गोत्याचं राजकारण आहे आणि ते सगळे जण एकमेकांना त्याच्यामध्ये मदत करतात राजकारणामध्ये, दुसऱ्या कोणाला फिरकू देत नाहीत. अहो, त्यांच्या सहकाराच्या कायद्यामध्ये त्यांच्या त्या डायरेक्टर बोर्डवर एक कोणीतरी असा एखादाच मागासवर्गीय वगैरे अशी जागा असते, ती सुद्धा त्यांच्या ताब्यात राहणारा असेल त्यालाच नेमलं जातं तिथे. जर तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता आणि एवढं मोठं पुरोगामी राज्य असं म्हणता तर एकतरी साखर कारखाना मागासवर्गीयांनी चालवलेला आहे का? नक्की तुमचा जो मुद्दा आहे इथे आपल्याला फक्त एकच गोष्ट सांगते की पाटील, गावच्या पाटलाशिवाय जत्रा गावची होत नाही, तसं इथे पाटील देशमुखाशिवाय सत्ताच, महाराष्ट्राची सत्ताच, राजकारणच चालत नाही.
अशी परिस्थिती इतके वर्षात निर्माण झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनीच हे सगळं राजकारण बघितलेलं आहे, अनेक वर्ष बघितलेलं आहे. या राजकारणाचे नेमके काय परिणाम महाराष्ट्रावरती झालेत हेही आपण थेट तुम्हाला सगळ्यांना विचारणार आहोत. नेमकं हे सुभेदारीचं राजकारण कसं सुरू झालं हे आपण बघितलं, पण या राजकारणामुळे अधिकाधिक परिणाम दुष्परिणाम कसे होत आहेत, सगळ्याच पक्षांवरती त्याची काही छाप पडलेली आहे का, आणि नेमका आत्ताचा जो काही जागा वाटपाचा तिढा असेल किंवा ज्या पद्धतीनं आघाडी किंवा युतीमधल्या अडचणी निर्माण झाल्या आहेत त्याच्यातही या सुभेदारीची बीजं आहेत का, हे आपण तपासणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडक चर्चेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला ज्या प्रतिक्रिया येत आहेत या चर्चेच्या, आता सुरुवातीच्या सगळ्या ज्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर, तज्ज्ञांच्या ज्येष्ठांच्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर फेसबुकवरती प्रवीण केदारे म्हणतात, राज्यातली सुभेदारी ही लोकशाहीला मारक आहे. जनताच आता प्रस्थापित सुभेदारांना त्यांची जागा दाखवेल. नितीन कोंडिबा महानवर म्हणतायत की महाराष्ट्रातली सर्व पक्षांनी सुभेदारीचं राजकारण सोडून समजदारीचं राजकारण केलं पाहिजे. आणि श्याम ठाणेदार म्हणतायत सुभेदारीच्या राजकारणामुळेच महाराष्ट्राची दयनीय अवस्था झालेली आहे. या सामान्यांच्या प्रतिक्रिया थेट त्यांनी त्यांची मतं कळवलेली आहेत. आपल्याला सुद्धा, तुम्हाला सुद्धा याच्यात काही मतं तुमची नोंदवायची असतील तर थेट फेसबुकचे जे काही आता तुम्हाला लोकेशन्स दिलेली आहेत त्याच्यावरती तुमची मतं जी आहेत ती नोंदवू शकता. आपल्या चर्चेमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर चौसाळकर आहेत. चौसाळकर सर, तुम्ही मुळात या सगळ्या आत्ताचा जो अलीकडच्या काळातला जो प्रश्न निर्माण झालेला आहे, आघाडी युतीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे एक सर्वव्यापी पक्ष, राजकीय पक्ष म्हणून रिप्रेझेंटेशन होताना दिसतंय तुम्हाला, की ते रिप्रेझेंटेशन नाही असं म्हणायला जागा आहे? कारण प्रत्येक पक्षाचे चेहरे जे आहेत कुठल्या ना कुठल्या पक्षात असतात आणि त्याबरोबर ती सुभेदारी त्याच्यामधनं तयार झालेली समोर येते. महाराष्ट्रामध्ये सध्या 4 महत्वाचे पक्ष आहेत आणि हे जे 4 पक्ष आहेत ते 4 वेगवेगळ्या भागामध्ये प्रभावी असणारे पक्ष आहेत आणि विशिष्ट अशा ऐतिहासिक कारणामुळे अशा प्रकारची विभागणी महाराष्ट्रात झालेली आपल्याला दिसून येते. वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या नेत्यांची काही प्रमाणामध्ये सुभेदारी आहे, परंतु महाराष्ट्राची जी राजकीय प्रक्रिया आहे या राजकीय प्रक्रियेमध्ये अशा प्रकारचं राजकारण पहिल्यापासून सुरू असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु मुख्य गोष्ट अशी आहे की सुभेदारीचा जरी आपण विचार केला तरी 288 मतदारसंघापैकी कमीत कमी 100 ते 125 मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त या प्रकारची सुभेदारी दिसून येईल. पण महाराष्ट्राचे बाकीचे जे बहुसंख्य मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामधून नेहमीच नवे आमदार निवडून आलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय प्रक्रिया ही क्लोज्ड राजकीय प्रक्रिया आहे असं म्हणता येणार नाही. नवे नेते, नवे पुढारी, नवे आमदार सतत निवडून आलेले आहेत. आताच निवडून आलेले जे 42 युतीचे खासदार आहेत त्यामध्ये सुभेदार किती आहेत हा एक महत्वाचा प्रश्नच आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत असताना अतिसुलभीकरण करणं अतिशय चुकीचं आहे. या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया वेगवेगळ्या स्तरावर चालू असतात. सुभेदारीमध्ये घराणेशाही आहे, पण या घराणेशाहीला लोकांची मान्यता आहे ही महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हे लोक 4-4, 5-5 वेळा सलग लाखो मताने निवडून येताना आपल्याला दिसतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय प्रक्रियेचा हा जो महत्वाचा भाग आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीने विचार करता ही जी 4 पक्षामध्ये विभागणी झालेली आहे ती विभागणी आपण लक्षात घेऊन युतीमध्ये अडचणी का निर्माण होत आहेत, आघाडीमध्ये अडचणी का निर्माण होत आहेत याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. नक्की. पुन्हा एकदा हेमंत देसाई, तुम्हाला ह्या ज्या आत्ताची जी सद्य परिस्थिती आहे, खास करून युतीमधली जो काही तिढा आहे, वेगवेगळ्या पक्षांचा त्यांचे जे हितसंबंध आहेत त्याच्यातनं त्यांना जिंकून आणायचं त्यांच्या उमेदवारांना, अशा वेळेला जो तिढा सुरू आहे, आघाडीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा तिढा सुरू आहे. तुम्हाला असं वाटत नाहीये का हा सगळा तिढा याच्यातलं मूळ जे आहे या अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलेल्या घराण्यांमुळे असेल किंवा सुभेदारीमुळे आहे? मला असं वाटतं की सुभेदारांमुळे असला तर ते याच वेळी सुभेदारांमुळे असा तिढा निर्माण झाला असं नाही. याच्या पूर्वी सुद्धा जेव्हा तिढा निर्माण झाला होता तेव्हा त्याची वेगळी कारणं होती. आत्ताची कारणं आपण बदलत्या राजकीय परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद काय आहे नेमका, तर काँग्रेस राष्ट्रवादीचं म्हणणं आहे
की तुमच्यापेक्षा आमच्या यावेळी लोकसभेच्या जास्त जागा निवडून आम्ही आणलेल्या आहेत आणि या निवडून आणल्या असल्यामुळे तुम्ही गेल्या वेळी सांगितलं होतं की लोकसभेचा निकष लावला आणि आम्हाला जास्त जागा तुम्ही तुमच्याकडे घेतल्या, त्याच निकषावरती आम्हाला आमच्या जास्त जागा घेऊन द्या. याच्या विरुद्ध काँग्रेसचं असं मत आहे की तुम्ही ज्या जागा जिंकलेल्या आहेत, 4 जागा जिंकलेल्या आहेत, त्यापैकी 2 जागा ज्या आहेत त्या तुम्हाला वेगळ्या घटकांमुळे म्हणजे तुमच्या ताकदीवरती मिळालेल्या नाहीयेत आणि त्याला आमची सुद्धा मदत आहे, असा तो तिढा आहे. युती आणि युतीमध्ये म्हणजे जी महायुतीमध्ये जो काय तिढा आहे त्याच्यामध्ये तिरंगी तिढा येतो. म्हणजे एक तर पहिल्यांदा जो वाद निर्माण झाला तो जे छोटे पक्ष आहेत त्यांनी जास्त जागा मागितल्यामुळे तो तिढा निर्माण झाला होता. त्यानंतर त्या छोट्या पक्षांना जागा कोणाच्या कोट्यातनं द्यायचा हा एक मुद्दा होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाची लोकसभेमध्ये जे काही यश मिळालं त्यामुळे भारतीय जनता पक्ष छाती पुढे करून चालत होते आणि त्यांना असं वाटलं की सगळं आपल्यामुळे झालेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, कारण संपूर्ण राजकीय परिस्थिती बदलली. त्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये जे काही पोटनिवडणुकांचे निकाल झाले त्यामुळे परिस्थिती बदलली आणि शिवसेना आक्रमक झाली. त्यामुळे आता असं आपल्याला दिसतंय की शिवसेना जी आहे, शिवसेना घट्ट एका जागी ठाम आहे आणि भारतीय जनता पक्ष म्हणतंय की आम्ही 2 पावलं पुढे मागे गेलो, तुम्ही 2 पावलं मागे जा. आज अमित शहा यांनी तेच सांगितलं. पण याच्यामध्ये मुद्दा असा आहे की कोणाची ताकद किती आहे याच्याबद्दलचे जे प्रतिदावे केले जात आहेत त्यामध्ये या युतीचा खरा म्हणजे तिढा निर्माण झालेला आहे. हा तिढा जो निर्माण झालाय, सुनील तुम्हाला मान्य आहे का, जसं चौसाळकर पण म्हणाले मगाशी की एक 100 जागा सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी नवे चेहरे, सुभेदारी नसलेली माणसं ही निवडून येत आहेत, पण त्याचा अर्थ असा धरायचा की सुभेदारी मग अडसर नाहीये या सगळ्या याच्यातनं आणि विकास समसमान होतोय त्याच्यामुळे? नाही, विकासाचं सुभेदारीचा विकासावर होणारा परिणाम तो एक वेगळा. पण आता चौसाळकर सर आणि हेमंत देसाई जे म्हणाले त्याच्यावर मला म्हणायचंय की सुभेदारी सगळ्या पक्षामध्ये एक साधी गोष्ट म्हणजे तो खरं म्हणजे अगदी आरपीआय पासून सगळीकडे वेगवेगळे. एक्झॅक्टली. पण आरपीआय मध्ये एक प्रकार असा आहे की आरपीआयला दुसरी पिढी ही चळवळीत आलीच नाही. त्याला कारण असं आहे की त्यांना काही मिळालेलंच नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांना कधी चळवळीत आणलं नाही, राजकारणात आणलं नाही, तो भाग वेगळा. परंतु मला आता गोपीनाथ मुंड्यांबद्दल सांगायचं की जर ती सुभेदारी मी जसं म्हटलं की काँग्रेसमध्ये बीजेपीमध्ये तशीच वाढत चालली. पंकजा मुंडे ह्या केवळ गोपीनाथ मुंड्यांची मुलगी आहे. याच्या पलीकडे मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्याचं कारण काय आहे? सुभेदारीच ना. जी गोपीनाथ मुंडेंची सुभेदारी तयार झाली म्हणजे जी गांधी घराणे जसं तयार झालं म्हणजे घराणीच तयार होत आहेत ना खरं म्हणजे. आणि हे एवढं स्पष्ट कोणी बोलणार नाही खरं म्हणजे पालवेंबद्दल, म्हणजे पंकजा पालवेंबद्दल, कारण परिस्थिती तशी नाही. गोपीनाथ मुंडे आताच गेलेत, परंतु बोलताना आपण स्पष्ट बोललं पाहिजे. कारण हे जे काही त्यांचं नाव येत आहे, आज गोपीनाथ मुंडेंबरोबर 50-50, 60-60 वर्षाचे कार्यकर्ते होते आणि गेली 30-40 वर्ष त्यांच्याबरोबर राहिलेले कार्यकर्ते होते आणि या कार्यकर्त्यांना कुठेतरी बॅकफुटवर जावं लागतंय. कारण काय? सुभेदारी. आता या सुभेदारीचा नियोजनावर काय परिणाम होतो? एक सरळ परिणाम, जे महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही सुभेदार तयार झाले त्यामुळे ही जी काही नियोजन आहे, पाण्याचं नियोजन असेल, विकासाचं नियोजन असेल, हे कृष्णा आणि कोयनेभोवतीच फिरत राहिलं. जायकवाडी कधी आलं? आणि त्याही पलीकडे विदर्भामध्ये इतकं पाणी आहे. खरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भामध्ये पाणी जास्त आहे, परंतु त्या पाण्याचं नियोजन अजिबात केलं गेलं नाही. कारण तिथं यशवंतराव चव्हाणांचा कोणी सुभेदारच नव्हता. म्हणजे तो काळ असा होता की सगळे सुभेदारांनी कुठं हे करायचं तर अंडर यशवंतराव चव्हाण, म्हणजे जो यशवंतराव चव्हाणांचं ऐकेल तोच महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठं आपापली सुभेदारी सांभाळेल आणि जो ऐकणार नाही तो त्या विकासाच्या आणि याच्या सगळ्या पलीकडं. त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे भाऊसाहेब हिरे. नाशिकमध्ये खरं म्हणजे भाऊसाहेब हिरे हे फार मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी शिक्षणामध्ये केलेलं त्यांचं जे काम आहे ते फार मोठं काम होतं, परंतु त्यांना पूर्णपणे डावललं गेलं होतं. त्यामुळे नाशिकमध्ये जे पुण्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो विकास आला तो नाशिक जिल्ह्यामध्ये आला नाही. तो केवळ भाऊसाहेब हिरे होते म्हणून तिथं. तर हे सुभेदारीचा हे जे थेट परिणाम आहेत नियोजनामध्ये, विकासामध्ये, जो खरं म्हणजे विदर्भामध्ये नागपूर हे सेंटर आहे भारताचं, संपूर्ण भारताचं सेंटर प्लेस आहे. किंवा संपूर्ण भारताची उपराजधानी हैदराबाद किंवा पुणे व्हावं असं त्यावेळेला वाद चालायचा. आणि तेच नागपूर सगळं रिसोर्सेस भरपूर आहेत, पाणी भरपूर आहे, सगळं काही अबंडंट असं आहे. असं एवढं अबंडंट असून सुद्धा मागे का राहिलं? ते केवळ आणि केवळ त्याला सुभेदारी जबाबदार आहे. कारण नागपूरचा
कुठलाही जो राजकारणी हा थेट यांचा कोणी वसंतराव नाईक होते, पण वसंतराव नाईक हे केवळ आणि केवळ आज्ञा ऐकून विदर्भामध्ये त्यांनी काही करू शकले नाही. तुम्ही म्हणताय की विदर्भामध्ये त्याचं स्पष्ट दिसतंय की सुभेदारी असल्यामुळे कशा प्रकारे विदर्भ मागास राहिला. राहिते, तुम्हाला पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारायचा आहे की ज्या अर्थाने ही सगळी सुभेदारी तयार झाली, एकीकडे राजकीय प्रक्रियेतनं हे सगळं झालेलं आहे, लोकशाही माध्यमातून हे सगळं झालेलं आहे, पण त्याच वेळेला पक्ष म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या पक्षांना याचा काही विचार करावा लागेल का? पक्षीय पातळीवरती विचार करणं त्यांना परवडणारच आहे असं तुम्हाला वाटतं का? मला वाटत नाही. आणि आता चौसाळकर सरांनी जे सांगितलं की एक 100-150 आमदार जर सोडले, जे सुभेदार आहेत असे सोडले, तर बाकीचे वेगवेगळ्या वर्गातून आलेले असतात. पण गंमत अशी आहे की जेव्हा सत्ता स्थापनेची वेळ येते तेव्हा पुन्हा ह्यांच्याच हातात सत्ता जाते. कारण काय आहे की ह्यांच्याकडे पैसा असल्यामुळे आपण बघितलंय की 99 सालची निवडणूक असेल, 90 सालची निवडणूक असेल, त्या 90 सालच्या निवडणुकीमध्ये इतक्या अपक्ष आमदारांना बरोबर घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. 95 साली युतीचं सरकार आलं होतं, त्यांना सरकार स्थापन करता आलं नाही कारण 40 अपक्ष आमदार त्यावेळेला बंडखोरीतून आलेले होते. तर प्रश्न असा आहे की 100-150 लोक काय वाटेल ते झालं तरी त्यांनी त्यांच्या भागामध्ये किंवा त्यांचा मतदारसंघ बांधून ठेवलेला असतो. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा, मुलगी किंवा त्यांची पत्नी असं सगळं ते राजकारण तिथे त्यांच्या मतदारसंघात असतं. चौसाळकर सर जे म्हणाले की लाखोंच्या संख्येने ते निवडून येतात कारण सत्ता हातामध्ये असते, पैसा हातात असतो, सहकारी संस्था हातामध्ये असतात आणि लोकांना काय फक्त रोजगार त्यांनी त्यांच्या संस्थांमध्ये मिळवून दिला की ते लोक त्यांच्या मागे असतात. पण जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांना राजकारणामध्ये कधीच पुढे येता येत नाही. कितीतरी कार्यकर्ते आपल्याला भेटत असतात आणि त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात की आम्ही आयुष्यभर काय सतरंजाच उचलायच्या का? कारण काय की ह्या 100-125 लोक कधी सत्ता सोडत नाही, पैसा ओतून निवडून येत असतात. आणि किती जरी आचारसंहिता काही म्हणत असली तरी सुद्धा पैशाचा किती वारेमाप वापर ह्या निवडणुकांमध्ये होतो आणि ज्यांच्याकडे तो निवडून येण्याचा निकष म्हणजे महत्वाचा पैसा असतो ते लोक निवडून येतात आणि मग तेच लोक सत्ता स्थापन करतात. म्हणजे पुन्हा सत्तेच्या ज्या चाव्या असतात त्या ह्यांच्याच हातामध्ये राहतात आणि मग हे सुभेदारीचं राजकारण कायम चालू राहतं. नक्की. पण त्या अनुषंगाने मी तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा. एक छोटासा ब्रेक घेऊयात. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, प्रेक्षकांच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्याही तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आपण त्या प्रतिक्रिया सुद्धा मांडू या कार्यक्रमातनं. पण पुन्हा ब्रेक नंतर आपण राज्यव्यापी राजकारण करणाऱ्या एखाद्या पक्षाची या राज्यामध्ये उणीव आहे का, हा सुद्धा आपण प्रश्न तपासून बघणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. निवडणुकीचा काळ आहे. चर्चा अर्थातच राजकारणाच्या संदर्भामध्ये आपण करतोय आणि खास करून महाराष्ट्रातलं राजकारण जे सुभेदारी राजकारण झालंय का याचा सुद्धा आपण खरं तर या प्रश्नातून आढावा घेतोय. आणखीन एक महत्त्वाचा जो प्रश्न त्याच्यातनं शिल्लक राहतो तो महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी ज्याला म्हणता येईल खऱ्या अर्थाने अशी पक्षाची पाळंमुळं असलेला पक्ष नाही आहे का, हा तो प्रश्न आहे. या प्रश्नाबाबत अर्थातच राही भिडे तुम्हाला विचारायचं आहे, काय तुमचं मत आहे? महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन असलेला किंवा महाराष्ट्र व्यापी म्हणता येईल असा एखादा एकसंघ असा पक्ष तुम्हाला दिसतोय का? अजिबात दिसत नाही. सगळेच एका माळेचे मणी आहेत. आपल्याला माहीतच आहे की गांधी घराण्यावरती घराणेशाही म्हणून टीका केलेले शरद पवार, सगळ्यात प्रथम शरद पवारांनी टीका केली. त्यांच्या घरामध्ये काय परिस्थिती आहे की त्यांची मुलगी खासदार आणि त्यांचा पुतण्या आमदार आणि जो मुख्यमंत्री ते दिल्लीमध्ये मंत्री. तसंच त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीलाच म्हणता येणार नाही, शिवसेना भाजपमध्ये पण तीच परिस्थिती आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी कायम गांधी घराण्यावरती टीका केली होती, घराणेशाहीची, काँग्रेसवर घराणेशाहीची टीका केली होती, त्यांच्या घरामध्ये काय परिस्थिती आहे? त्यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरेच्या नंतर त्यांनी त्यांच्या मुलालाच पक्षप्रमुख केलं आणि त्यांच्या मुलाच्या नंतर आता आदित्य ठाकरे आले तिथे. आणि राज ठाकरेंना वाटत होतं की मी बाळासाहेबांच्या सारखाच आहे, त्यांच्यासारखं राजकारण करतो. त्यांना मुलासाठी डावललं, त्यांनी वेगळा पक्ष काढला. ते सुद्धा घराणेशाहीपासून वेगळे राहिले नाहीत.
त्यांची पत्नी त्यांचा मुलगा पण राजकारणामध्ये आले. तसं आता उदाहरण सांगितलं तसं मुंडेंचं पण तसंच आहे, एकनाथ खडसेंचं तसंच आहे. प्रत्येक भागामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये ते स्वतः जेव्हा निवडून येतात नेते मंडळी, तेव्हा ते आपल्याच मुलांना, आपल्याच मुलींना, आपल्याच सुनांना, पत्नीला पुढे करतात. इतकंच काय तर आपल्याला हे पण माहित आहे की जर एखाद्या आमदाराचं किंवा मंत्र्याचं कुणाचं निधन झालं तर त्याच्या पत्नीलाच तिकीट दिलं जातं. तर अशा पद्धतीचं किंवा त्यांच्या मुलीला तिकीट दिलं जातं. मग कार्यकर्त्यांनी काय करायचं? नाही, मुळात म्हणजे आज हा अशी जो परिस्थिती मुद्दा आहे, मला अगदी महाराष्ट्रात एकही दिसत नाही पक्ष, हा तुम्ही एकही म्हणता असा पक्ष दिसत नाही की तो सर्वसमावेशक असेल. ठीक आहे, म्हणजे सर्वसमावेशकता जी आहे ती त्या पक्षांमधली नाही असं तुम्ही म्हणताय, पण त्याबरोबरीनं विश्वास पाठक तुम्हाला हे मान्य आहे का की महाराष्ट्रामध्ये कुठेही आता सर्वदूर महाराष्ट्रामध्ये एक असा एकसंघ पक्ष आणि पक्षाची बांधणी असलेला एखादा पक्ष तुम्हाला दिसतोय, असं तुम्हाला कुठे दिसतंय की ज्याच्यातून खरं तर खऱ्या महाराष्ट्राचं एकसंघ असं स्वरूप आणि प्रारूप हे पक्ष समोर आणतील? असा पक्ष नक्कीच आहे. आज काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे राष्ट्रीय पक्ष आज महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पसरलेले आहेत. मला इथे एक मुद्दा असा मांडायचा आहे की सुभेदारी आणि राजकारण हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही पूर्वी पण होती, आता पण आहे. पूर्वी जी सुभेदारी होती तेव्हा नेते मंडळी हे विश्वस्त म्हणून काम करायचे आणि विश्वस्त म्हणून काम करत असताना समाजासाठी, देशासाठी काहीतरी त्यांनी केलं तर त्यांना आनंद मिळत होता. मात्र कालांतराने स्थिती बदलली, इथे अर्थकारण आलं आणि विश्वस्त न बनता त्यांनी पैसे कमवण्याचं साधन म्हणून याच्याकडे बघायला त्यांनी सुरुवात केली. याच्यातनं काय झालं तर त्यांना कार्यकर्ते पाळण्यासाठी म्हणा किंवा त्यांचं सर्वांचं नियोजन, काळजी घेण्यासाठी म्हणा, त्या माध्यमातून पैसा कसा उभा करायचा म्हणून हे सगळे व्यापाराकडे वळले. त्यामुळे राजकारणाचं व्यापारीकरण झालं आणि व्यापाऱ्यांना सरळ सरळ थेट संसदेमध्ये प्रवेश मिळाल्यामुळे हे कल्चर पूर्ण एकीकडे बिघडून गेलं. याला आपण आता केवळ राजकारण्यांना दोष देऊन चालणार नाही, कारण एखादा जर व्यवसाय असेल, एखादी शाळा असेल, कॉलेज असेल, तर शेवटी तिथली व्यक्ती त्याचा जो वारसदार आहे हा आपल्या मुलांकडेच बघतो. त्याला तुम्ही आम्ही कोणी तसे अपवाद नसतो. मग राजकारण्यांनीच का अपवाद राहावं? नाही, नक्की. पण बरोबर, तुमचा मुद्दा आहे की राजकारण्यांनी का अपवाद राहावं हे अगदी बरोबर. मला एकच मुद्दा असा मांडायचा की हे आपण जी चर्चा करतोय कुठेतरी जनता हे सगळं बघत राहतं आणि त्यांचा तो एक जो त्यांच्या म्हणजे मनातला जो एक हे असतो उफाळा निर्माण होतो आणि ते बरोबर धडा शिकवतात. याच देशामध्ये राजनारायणनी इंदिरा गांधींना हरवलेलं आहे. नाही, नक्की. म्हणजे हे सगळी उदाहरणं आपल्या समोर आहेत, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं थांबवते मध्ये. चौसाळकर सर, थोडक्यात तुम्ही काय सांगू शकाल? महाराष्ट्रामध्ये सर्वव्यापी महाराष्ट्राचा विचार करणारा म्हणून पक्ष अशी अजून बांधणी अनेक पक्षांना का करता आली नाही? आतापर्यंतचे जे काही 4 महत्वाचे पक्ष आहेत त्यांची सुद्धा अस्तित्व पुंजक्यानी दिसत आहेत सगळीकडे. महाराष्ट्रामध्ये जे 4 महत्वाचे पक्ष आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा असलेला, सगळ्या महाराष्ट्रावर पसरलेला एकच पक्ष आहे, तो म्हणजे काँग्रेस पक्ष. पण दुर्दैवाने 1999 पासून हा आघाडीच्या राजकारणामध्ये अडकलेला पक्ष आहे. केंद्रातील आघाडीचं राजकारण, महाराष्ट्रातील आघाडीचं राजकारण, यामुळे हा जो पक्ष आहे तो स्वतःच्या सामर्थ्यानुसार काम करत नाहीये आणि स्वतःच्या बळावर तो निवडणुका लढवत नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वव्यापी असा पक्ष निर्माण झालेला नाही. बाकीचे जे पक्ष आहेत त्यांचा प्रभाव काही विशिष्ट अशा क्षेत्रापुरता मर्यादित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आज जर काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या आणि पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने जर विचार केला तर तो त्या पक्षाच्या दृष्टीनं ती पक्षाच्या दृष्टीनं हिताची गोष्ट ठरेल असं मला वाटतं. अच्छा, अगदी थोडक्यात हेमंत देसाई, तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये ही शक्यता आहे का? शक्य आहे का महाराष्ट्रामध्ये पक्षांना वेगवेगळ्या पातळीवरती लढून त्यांचं अस्तित्व अधिक महाराष्ट्रव्यापी करणं? स्वबळावरती लढणं प्रत्येकाला शक्य आहे, पण त्यासाठी जी तपस्या करायला लागते, 5 वर्ष 10 वर्ष वाट बघायला लागते, ती वाट बघायला कोणाची तयारी नाही. कारण याच्यामध्ये खर्च मोठ्या प्रमाणावरती आता गुंतलेला आहे. ही संपूर्ण एक मोठी इंडस्ट्री तयार झाली. पण तुमचा जो प्रश्न होता महत्वाचा
की महाराष्ट्रव्यापी कुठला पक्ष आहे का. तो आता चौसाडकर जे म्हणाले ते खरंच आहे की काँग्रेस हा पक्ष तसा आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या की सुरुवातीच्या काळात जे पक्ष होते, शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा कम्युनिस्ट पक्ष असेल, म्हणजे डावे पक्ष खतम झाले, जनता दल खतम झालं. त्यामुळे आता जे 4 पक्ष महत्वाचे आहेत त्या प्रत्येक 4 पक्षाचे मर्यादित एकूण ताकद राहिलेली आहे. त्यातल्या त्यात काँग्रेस सगळीकडे पसरलेला आहे, त्याचं गुडविल आहे. पण केंद्रात जसा जसा तो विकलांग झाला, कारण नेहरू गांधी घराण्याचा करिश्मा कमी कमी झाला, त्याचा फटका काँग्रेसला या इथे सुद्धा बसला. आणि काँग्रेसने इकडचं जे नेतृत्व आहे ते काँग्रेसच्या दिल्लीच्या नेतृत्वाने इथलं नेतृत्व वाढू दिलं नाही. दुसरे जे बाकीचे 3 पक्ष आहेत त्याच्यामध्ये शिवसेना पक्ष आहे, हा जो महाराष्ट्राचा कॉज घेऊन जो पक्ष झालेला आहे तो, किंवा राष्ट्रवादी पक्ष आहे. राष्ट्रवादी पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष आहे. शिवसेना हा पक्ष अनेक वर्ष मुंबई ठाण्यामध्येच गुंतलेला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने मोठी आशा निर्माण केली होती, पण त्यांची जी आशा जेवढा पतंग होता तो कटीपतंग झालेला आहे आता. त्यामुळे आत्ताच्या घडीला आता भारतीय जनता पक्षाचा जर आपण उल्लेख केला तर सुरुवातीला तो शेठजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. 1990 नंतर त्याचं कॅरेक्टर बदललं, पण त्याची सुद्धा शक्तीस्थानं जी आहेत ती मर्यादित विदर्भात आहे, काही ठिकाणी मराठवाड्यात आहे. ठीक आहे, किंवा शहरी आणि ग्रामीण या भागामध्ये असतील. त्यामुळे नेते इम्पोर्ट केले जातात त्या पक्षामध्ये. ठीक आहे, तुम्ही म्हणता की नेते इम्पोर्ट केले जातात आणि आपण बघतोय की कशा प्रकारे भाजपमध्ये सुद्धा इम्पोर्ट इनकमिंग आता त्यांचं सुरू आहे. सुनील, अगदी थोडक्यात सांगा की शक्य आहे का महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एक राज्यव्यापी आणि ही स्पेस तरी राजकीय स्पेस महाराष्ट्रामध्ये आहे का? आहे, स्पेस आहे, नक्कीच स्पेस आहे. जसं आता आपण काँग्रेस म्हणजे सगळ्यांनी दोघांनी मान्य केले की काँग्रेस आहे, पण मला काँग्रेस अजिबात म्हणायचं नाही. काँग्रेस मुळात तो पक्षच नाहीये. इट्स ओनली अ बंच ऑफ ग्रुप्स. वेगळे ग्रुप्स आहेत आणि ते कुठंतरी हितसंबंधासाठी एकत्र येतात आणि ते एकत्र आणण्याचं एक नाव आहे ते गांधी घराणं. खरं म्हणजे गांधी घराण्यामुळे काँग्रेस आहे. उद्या जर गांधी घराणं इज नथिंग बट अ सिमेंटिंग फॅक्टर. हे सिमेंटिंग फॅक्टर जर गेलं तर अनेक असे संघ म्हणजे काही मधल्या काळामध्ये आहेत, अनेक काँग्रेस आहेत आता. तोच एक वेगळ्या उद्देशानं भाजप उभं राहिलाय. परंतु महाराष्ट्राचं हित जपेल, म्हणजे विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्राचं हित जपेल किंवा त्या मराठीपणाचं जे हित जपेल, तसं व्यापक तुम्ही म्हणता तसं सर्वव्यापी महाराष्ट्रव्यापी असा पक्ष आज तरी नाही. परंतु ती एका चळवळीमधून उभी राहू शकते. कुठल्या ना कुठल्या चळवळीतनं तो एक महाराष्ट्र पण असलेला, अर्थात महाराष्ट्र पण प्रत्येक राज्यानं आपापलं मराठीपण, तेलुगूपण, अमुकपण जपावं का, हा पण एक वेगळा हा पण वेगळा प्रश्न होऊ शकतो. पण जो मुद्दा होता की सुभेदारीच्या राजकारणामुळे खरं तर महाराष्ट्रामधली ही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे का, वेगवेगळे जे अहंकार तयार झालेले आहेत त्या ठिकाणी जे काही सुभेदार तयार झालेले आहेत त्यांच्यामुळे जागा वाटपामध्ये खास करून तिढा येतोय का, हा सगळा आढावा आपण घेतलेला आहे. आपण सध्या या मुद्द्यावर इथेच थांबूयात. धन्यवाद, नमस्कार.